अण्णासाहेब पाटील कर्ज योजना याविषयी माहिती आज पाहूयात. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील युवकांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना. तुम्हाला माहित आहे का, अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ही योजना बेरोजगार युवकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करते. ही योजना काय आहे ते पाहूया. ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे. याचा उद्देश काय आहे तर युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देणे. यामध्ये कर्ज प्लस व्याज, यामध्ये अनुदान सबसिडी दिली जाते. ह्या योजनेचा उद्देश काय आहे ते पाहूया. बेरोजगारी कमी करणे, युवकांना उद्योगाकडे वळवणे. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे. कोण अर्ज करू शकतो ह्या योजनेसाठी? या योजनेसाठी महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. व त्याचे वय 18 ते 45 वर्ष असावे. बेरोजगार किंवा लहान व्यवसाय सुरू करून इच्छिणाऱ्या लोकांसाठी आहे. काही वेळा मराठा समाजासाठी विशेष योजना असते. या योजनेपासून किती कर्ज मिळते ते पाहूया. साधारण 10 लाख ते 50 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. व मिळते. व्याजावर सरकारकडून अनुदान मिळते आणि कमी व्याजदरामुळे परतफेड सोपी होते. हे कर्ज कोणत्या व्यवसायासाठी आहे तर शेती व्यवसायासाठी किंवा किराणा दुकान टाकण्यासाठी किंवा
दुग्ध व्यवसाय करण्यासाठी सुद्धा हे व छोटा उद्योग ज्याला करायचा आहे त्यांसाठी, कोणाला सेवा व्यवसाय, सलून, गॅरेज इत्यादीसाठी, छोटा व्यवसाय असेल तर मॅन्युफॅक्चरिंगसाठी कर्ज मिळू शकते. यासाठी अर्ज कसा करायचा हे पाहूया. यासाठी ऑनलाईन किंवा बँकेमार्फत अर्ज करता येतो. पण त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हे पाहूया. एक आहे आधार कार्ड, दुसरं आहे पॅन कार्ड, तिसरं आहे बँक पासबुक, चौथं आपल्याला कोणता व्यवसाय सुरू करायचा आहे त्याचा त्या व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट, हा व्यवसाय सुरू केला, कर्ज घेतले तर याचे फायदा काय होतो, तर स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो, रोजगार निर्मिती होते, आणि विशेष म्हणजे कमी व्याजामुळे आर्थिक ताण कमी होतो. आणि याच्यात महत्त्वाचे मुद्दे फक्त 3 सेकंदात सांगणार आहे. कर्ज वेळेवर परत करणे आवश्यक आहे. तुम्ही योग्य व्यवसाय निवडणे महत्त्वाचे आहे. आता ही होती अण्णासाहेब पाटील कर्ज योजना माहिती. तुम्हाला अशाच सरकारी योजना आणि GK व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली व ह्याचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो का? जर होणार असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कोणता व्यवसाय सुरू करू इच्छिता हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. व व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे नक्की कळवा. अजून कोणती सरकारी माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो.